सिंहाची मानसिकता तुमच्यातल्या विजेत्याला जागा करा. मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलू शकते. ती म्हणजे सिंहाची मानसिकता. जंगलात सिंहाला कोणी राजा बनवत नाही. ना त्याच्याकडे मुकुट असतो ना सिंहासन, पण तरीही तो राजा असतो. का? कारण त्याची मानसिकता राजासारखी असते. तुम्ही कधी विचार केला आहे का, सिंह आणि हत्ती यांच्यात लढाई झाली तर काय होईल? हत्ती मोठा आहे, वजनदार आहे, ताकदवान आहे, पण तरीही जंगलात सिंहाला राजा मानलं जातं. कारण ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आजचा प्रश्न आहे, तुम्ही मेंढ्यासारखं आयुष्य जगणार का, की सिंहासारखं? मेंढ्या नेहमी कळपात चालतात. त्या स्वतःचा विचार करत नाहीत. कोणी पुढे चाललं तर त्या मागे जातात. पण सिंह तो एकटा चालतो. त्याला कोणाची गरज नसते. त्याला स्वतःवर विश्वास असतो. तुमच्या आयुष्यातही असंच होतं. लोक काय म्हणतील याची भीती तुम्हाला थांबवते. तुम्ही तुमचं स्वप्न सोडता फक्त दुसऱ्यांच्या मतासाठी. पण सिंह कधी विचार करत नाही लोक काय म्हणतील. तो फक्त विचार करतो, मला काय करायचं आहे. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमची मानसिकता बदलावी लागेल. सिंहाची मानसिकता म्हणजे काय? ती म्हणजे भयावर विजय, अपयशाला स्वीकारणं आणि स्वतःवर अढळ विश्वास ठेवणं. मित्रांनो, जीवनात अपयश येणारच, पण मेंढ्या अपयशाने घाबरतात. सिंह त्यातून शिकतो. सिंह प्रत्येक वेळी शिकार करतोच असं नाही. कधी तो अपयशी होतो, पण तो थांबत नाही. तो पुन्हा प्रयत्न करतो आणि पुन्हा जोपर्यंत तो जिंकत नाही. तुम्ही किती वेळा प्रयत्न केला आहे? एकदा, दोनदा आणि मग सोडलं. मग तुम्ही सिंह नाही, तुम्ही अजून शिकत आहात. सिंहाची मानसिकता म्हणजे हार मानायची नाही. लोक हसतील, लोक टिंगल करतील, लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या आत एक सिंह आहे, पण तुम्ही त्याला झोपून ठेवलं आहे. भीती, आळस आणि शंका हे सगळं त्या सिंहाला बांधून ठेवलं आहे आणि आज त्याला सोडवायची वेळ आली आहे. सिंह कधी दुसऱ्याच्या परवानगीची वाट पाहत नाही. तो स्वतः निर्णय घेतो. तुम्ही अजूनही वाट पाहत आहात का? योग्य वेळ येईल, कोणीतरी मदत करेल. नाही, योग्य वेळ आजच आहे. सिंहाला माहित असतं, जर मी शिकार केली नाही तर मी उपाशी मरेन. तसंच जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर तुमची स्वप्न मरतील. तुम्हाला यश हवं आहे का? मग सिंहासारखं विचार करा. सिंह कधी छोट्या गोष्टीवर समाधान मानत नाही. तो मोठं लक्ष ठेवतो. तुम्हीही मोठं स्वप्न बघा. लहान विचार तुम्हाला मोठं बनवणार नाही. लोक म्हणतील हे अशक्य आहे, पण सिंहासाठी अशक्य असं काही नसतं. तो जंगलात प्रत्येक दिवस जिंकण्यासाठी जगतो. तुम्ही काय करत आहात? तुम्ही फक्त जगत आहात का, की जिंकण्यासाठी जगत आहात? सिंहाची मानसिकता म्हणजे स्वतःवर नियंत्रण. तो रागातही निर्णय घेत नाही. तो योग्य वेळ पाहतो. तुम्हीही तुमच्या भावना नियंत्रित करा, कारण जो स्वतःला नियंत्रित करू शकतो तो जग जिंकू शकतो. सिंह एकटा असतो, पण तो कमकुवत नसतो. एकटं राहणं म्हणजे हरवणं नाही, ते स्वतःला शोधणं आहे. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर कधी एकटं चालावं लागतं. मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही. दररोज स्वतःला विचारा, मी आज सिंहासारखा वागलो का? जर उत्तर नाही असेल तर उद्या सुधारणा करा. यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या मेहनतीने मिळतं. सिंह रोज शिकार करतो, तसंच तुम्ही रोज प्रयत्न करा. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. कोणी दुसरा येऊन तुम्हाला वाचवणार नाही. तुम्हालाच तुमचा सिंह बनावा लागेल. लक्षात ठेवा, जंगलात नियम एकच आहे, जो धाडसी तोच राजा. आजपासून मेंढ्यासारखं आयुष्य सोडा, सिंहासारखं जगा. उठा, जागे व्हा आणि तुमचं साम्राज्य तयार करा. तुमच्या आतला सिंह जागा करा, कारण तुम्ही सामान्य नाही, तुम्ही जन्माला आला आहात जिंकण्यासाठी. जय हिंद.